दोन्ही हात गुडघ्यांवर, पाठकणा मान सरळ, डोळे अलगद मिटलेले, बंद डोळ्यांनी संपूर्ण शरीराचा कृतीबंध तपासून पाहायचा आहे. खांदे, कोपरं, शिथी, हनुवटी जमिनीला समांतर, पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी आहे, स्वस्थ शरीर, शांत मन, प्रसन्न चेहरा. करूया श्वसन मार्ग शुद्धी एकेका नाकपुडीने. यासाठी उजव्या हाताने उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करायची, जेंटली प्रेस. डाव्या हाताची चिमूट करून डावी नाकपुडी थोडीशी वर उचलून घ्यायची आणि डाव्या नाकपुडीने ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हेलेशन आहे तो श्वास सोडून द्या. डाव्या नाकपुडीने एक सहज श्वास भरून घ्या आणि तो श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. असे आपल्याला 10 स्ट्रोक द्यायचे. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. 2. एक सहज श्वास भरून घ्या डाव्या नाकपुडीने आणि श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे अलगद मिटलेले आहेत. जाणीव डाव्या नाकपुडीकडे घेऊन जायची. तिथे झालेला श्वसन मार्गातला किंचितसा बदल, त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. डाव्या हाताच्या अंगठ्याने डावी नाकपुडी बंद करायची आहे. उजव्या हाताच्या चिमटीने उजवी नाकपुडी थोडीशी वर उचलायची. डोळे अलगद मिटलेले आहेतच. उजव्या नाकपुडीने एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे अलगद मिटलेले. जाणीव आपली संपूर्ण उजव्या नाकपुडीकडे घेऊन जायची. तिथे झालेला श्वसन मार्गाचा बदल, त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. दोन्ही नाकपुड्या आपण श्वसन मार्गाने मोकळ्या केलेल्या आहेत. श्वसन मार्ग शुद्ध केलेले आहेत. थोडस फ्रेश वाटतंय आपल्याला. डोळे अलगद मिटलेले आहेत. करूया नेत्र शुद्धी. दोन्ही हातांची ध्यान मुद्रा. सावकाश डोळे उघडायचे आहेत आणि समोर दिसत असलेल्या ओमच्या प्रतिमेकडे स्थिर नजरेने पाहण्याचा प्रयत्न. निळ्या पार्श्वभूमीवरचा केशरी रंगाचा ओम, त्याची किरण, त्याचा रंग अ उ म असा 3.5 मात्रांचा बनलेला ओम आपण उघड्या डोळ्यांनी आपल्या नजरेमध्ये सामावून घेत आहोत. अव्यक्त परमेश्वराचं व्यक्त स्वरूप असा हा ओम. डोळे गडावू लागल्यास अथवा डोळ्यातून पाणी येऊ लागल्यास सावकाश डोळे बंद करून ही ओमची प्रतिमा आपल्या भूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न. अकार ब्रह्मा, उकार विष्णू आणि मकार महेश असा हा कालातीत त्रिगुणातीत ओम आपण आपल्या भूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करतोय. प्रतिमा दिसेल न दिसेल पण मनामध्ये ओमचे विचार, ओमचं स्मरण आणि ओमचं चिंतन. करणार आहोत वाणी शुद्धी. ओमचे 4 विविध स्तरांवरील उच्चार. डोळे अलगद मिटलेले आहेतच. पाठकणा मान सरळ आहे. पहिला उच्चार उच्चपट्टीतला अकार लांबवलेला. याकरिता एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना उच्चार अ. पायाच्या नखापासून ते नाभीपर्यंत
कंपनांची अनुभूती घेण्याचा प्रयत्न. चेहरा अगदी शांत. दुसरा उच्चार करण्यासाठी पुन्हा एकदा एक सहज श्वास भरून घेऊया आणि मध्यम पट्टीतला दुसरा उच्चार श्वास सोडताना सुरुवात करायची आहे. नाभीपासून कंठापर्यंत कंपनांची अनुभूती. तिसरा उच्चार खालच्या पट्टीतला मकार लांबवलेला. एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना उच्चार कंठापासून ते मस्तिष्कापर्यंत कंपनांची अनुभूती. चौथा उच्चार अतिशय महत्वाचा, मानसिक उच्चार. याला कोणतंही प्रमाण नाही. एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना मनातल्या मनात उच्चार कंपनांची अनुभूती संपूर्ण शरीर. एक हलकस स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावर. साधनेकडे आपली वाटचाल सुरू होत आहे. पुढील 1 तास हा आपल्या स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी, चित्तशुद्धीसाठी प्रार्थना. दोन्ही हात जोडून घ्यायचे. समोर स्क्रीनवर प्रार्थना दिसते. माझ्या मागोमाग आपणही बोला. ओंकारं बिंदु संयुक्तम् ओंकारं बिंदु संयुक्तम् नित्यं ध्यायन्ति योगिनः नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः ओंकाराय नमो. अलिगड डोळे बंद करायचे आहे. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू ही प्रार्थना आपण एकत्रित बोलूया. गुरुर् ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात हळूहळू डोक्याच्या दिशेने वर न्यायला सुरुवात करा. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकायचं आहे. सीटचा भाग न उचलता जोडलेले हात कपाळ जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न. संपूर्ण लीन भाव भक्तिभाव साधनेला सुरुवात करण्यापूर्वी ओमचे आशीर्वाद आपण घेत आहोत. सावकाश कमरेतनं सरळ होऊया. दोन्ही हात हळूहळू पुन्हा छातीपाशी येतील. हस्तमर्दन आणि नेत्रस्पर्श. संपूर्ण चेहऱ्याला आपल्या हातांची ऊब द्यायची आहे आणि सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओम कडे. हरी बोल. बसूया दोन्ही पाय समोर. विश्रांती. मान मध्ये सैल सोडून थोडा वेळ विश्रांती. आता दोन्ही पाय जोडून घ्यायचे आहेत. हात आपले मागे असतील. पाठकणा आपला सरळ असेल. दोन्ही पायांच्या बोटांकडे आपलं लक्ष घेऊन जायचं आहे आणि जास्तीत जास्त दोन्ही पायांच्या बोटांमध्ये ताण द्यायचा आहे. जास्तीत जास्त ताण 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 आणि रिलॅक्स. दोन्ही बोटांच्या मध्ये पुन्हा एकदा ताण 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 आणि रिलॅक्स.
पुन्हा एकदा दोन्ही पायांच्या पाचही बोटांमध्ये ताण द्यायचा आहे. ताण ताण ताण, जास्तीत जास्त ताण. आणि आता हळूहळू 4 बोट फोल्ड करायची आणि मग त्याच्यावर अंगठा ठेवायचा आहे. पूर्णपणे चवड्याचा भाग आपण फोल्ड करतोय. सावकाश ओपन करायचा आहे. पुन्हा पाचही बोटांमध्ये ताण द्यायचे आहे. ताण ताण ताण, अंगठा फोल्ड करून घ्यायचा आहे आणि मग त्याच्यावर 4 बोट. पुन्हा दोन्ही पायांची बोट ओपन करायची, जास्तीत जास्त ताण द्यायचा आहे आणि रिलॅक्स. दोन्ही पावलं स्वतःकडे खेचून घ्यायची आहेत जास्तीत जास्त आणि मग जमिनीच्या दिशेकडे, स्वतःकडे, जमिनीकडे. तर श्वास घेत पावलं जास्तीत जास्त स्वतःकडे खेचून घ्यायची. श्वास घेत घेत स्वतःकडे खेचून घ्यायची आणि श्वास सोडत जमिनीकडे. श्वास घेत स्वतःकडे, श्वास सोडत जमिनीकडे. श्वास घेत स्वतःकडे, श्वास सोडत जमिनीकडे. मध्यभागी येऊन थांबायचं आहे. दोन्ही पावलं पुन्हा जुळलेली आहेत, समोर आहेत आणि रोटेशन करायचं आहे. अँकल पासून सुरुवात करूया, उजवीकडून डावीकडे. एक अँकल पासून पाय गोलाकार फिरवायला सुरुवात करायची आहे. फक्त पावलांमध्ये हालचाल करण्याचा प्रयत्न करा. गुडघ्यांमध्ये कमीत कमी हालचाल. 3 4 5. मध्यभागी डावीकडून उजवीकडे. 1 2 3 4 5. सगळ्यांचे कॅमेरे बंद आहेत त्यामुळे मला कळत नाहीये की माझा स्पीड कसा होतोय, पण तुम्ही नक्कीच आपापल्या क्षमतेने प्रयत्न करा. पुन्हा दोन्ही पाय जुळलेले आहेत. हाताची पकड आपल्या उजव्या गुडघ्याच्या खाली द्यायची आहे. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवायची आहेत. हाताची पकड उजव्या गुडघ्याच्या खाली. उजवा पाय जास्तीत जास्त फोल्ड करायचा आहे जमिनीला घासत घासत आणि सरळ. फोल्ड सरळ, फोल्ड सरळ, फोल्ड सरळ. पुन्हा पाय फोल्ड करून घ्यायचा उजवा पाय आणि रोटेशन करायचं आहे. गुडघ्यातनं पाय गोलाकार फिरवायचा आहे. 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूने 1 2 3 4 5. सावकाश उजवं पाऊल जमिनीवर येईल आणि हाफ बटरफ्लाय करायचा. पाय तसाच फोल्ड करून डाव्या पायाच्या मांडीवर ठेवायचा आहे. टाच ओटीपोटाकडे असेल उजव्या, डाव्या ओटीपोटाकडे असेल उजव्या पायाची टाच. गुडघा जास्तीत जास्त जमिनीकडे आणि वर, जमिनीकडे वर. पाठीची कमीत कमी हालचाल करत आपल्याला ही कृती करायची आहे. गुडघा जास्तीत जास्त जमिनीकडे न्यायचा आहे आणि वर घ्यायचा आहे. जास्तीत जास्त जमिनीकडे वर, जमिनीकडे वर, जास्तीत जास्त जमिनीकडे आणि वर. उजवा पाय सरळ करायचा आहे. हीच कृती विरुद्ध बाजूने. हातांच्या बोटांची पकड आपल्या डाव्या गुडघ्याच्या खाली असेल. डावा पाय जास्तीत जास्त फोल्ड करायचा आहे, शरीराकडे आणायचा आहे आणि सरळ करायचा आहे. फोल्ड सरळ, फोल्ड सरळ, फोल्ड सरळ. फोल्ड करायचा आहे जास्तीत जास्त आणि मग सरळ करायचा आहे. पुन्हा पाय फोल्ड करायचा आहे आणि रोटेशन करायला सुरुवात करायची आहे. मोठं वर्तुळ. 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूने 1 2 3 4 5. पाय सॉरी आपल्याला हाफ बटरफ्लाय करायचा. पुन्हा एकदा डावा पाय फोल्ड करायचा आहे. त्याची पाऊल जी आहे ती उजव्या मांडीवर येईल. टाच उजव्या ओटीपोटाकडे असेल.
जास्तीत जास्त गुडघा जमिनीकडे आणि वर, जमिनीकडे वर. हे करत असताना पाठीची कमीत कमी हालचाल करण्याचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त गुडघा जमिनीकडे आणि वर, जमिनीकडे वर. आपण बटरफ्लाय जमिनीकडे आणि वर. जास्तीत जास्त जमिनीकडे न्यायचा गुडघा, पुश करायचा आहे आणि मग हळूहळू पुन्हा आपल्या शरीराकडे ओढून घ्यायचा. सावकाश डावा पाय सरळ, थोडा वेळ विश्राम. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं, मान मागे सैलसर सोडून द्यायचे, थोडा वेळ विश्राम. आणि करणार आहोत बटरफ्लाय. दोन्ही पाय फोल्ड करून घ्यायचे, दोन्ही पावलं एकमेकांना लावून घ्यायचे, चिटकून घ्यायचे आहे. हाताची पकड पावलांच्या खाली. दोन्ही गुडघे जास्तीत जास्त जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करा, अट्टाहास नाही. जागेपासून गुडघ्यापर्यंत संपूर्ण पायाला आपल्या स्ट्रेच मिळतो. पाठकणा आपला सरळ आहे, मान मध्यभागी आहे. थोडीशी सावकाश कृती करण्याचा प्रयत्न करूया. श्वास घेत घेत दोन्ही गुडघे हळूहळू वरती घेऊया आणि श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. अजून एक राऊंड. श्वास घेत घेत जास्तीत जास्त गुडघे वर घ्यायचे. स्त्रियांसाठी अतिशय उपयुक्त बटरफ्लाय जे आहे ती आसन. आणि श्वास सोडत सोडत खाली. ज्यांची नुकतंच डिलिव्हरी झालेली आहे, ऑपरेशन झालेले आहे, त्यांच्यासाठी हे अतिशय उपयुक्त आहे. तिथली आसन आपले संपूर्ण जे डायनॅकचे रिलेटेड जे इश्यू आहेत ते या बटरफ्लायने बरेचसे कमी होण्यास मदत होते. आणि आता आपण थोडस डायनॅमिक हालचाल करणार आहोत, थोडीशी जलद कृती. पुन्हा एकदा हाताची पकड जी आहे ही आपल्या पावलांची इथे घट्ट करायची आहे. आणि आता सुरुवात करायचंय थोडस पटापट करायला, जरा भराभर आपल्याला पायाचे वर खाली करायचे. बरोबर बघा, ज्याप्रमाणे फुलपाखरू बागेमध्ये फुलांवरती उडत असतं त्याप्रमाणे ही आपल्या पायांची स्थिती दिसते. म्हणून याला बटरफ्लाय किंवा तिथली असं म्हटलं जातं. अतिशय उपयुक्त स्त्रियांसाठी. पाठीची कमीत कमी हालचाल, खूप छान. आणि मग हळू 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 स्पीड कमी 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 करत कृती थांबवायची. दोन्ही पाय सरळ करायचे. याच्यातूनच बरीचशी अशी एक दोन आसनं आहेत की जी आपण बटरफ्लाय मधून पण करू शकतो. खूप छान आसनं आहेत ती आपण हळूहळू पुढे शिकणार आहोत. दोन्ही पायांमध्ये अंतर द्यायचं, मान मागे सैलसर सोडून द्यायची, थोडा वेळ विश्रांती. आणि आज आपण शिकणार आहोत पद्मासन. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे किंवा कुठल्याही पायासंबंधीचे जर विकार असतील तर त्यांनी पद्मासन न करता अर्ध पद्मासन केलं तरीही चालेल. पहिल्यांदा मी अर्ध पद्मासन कसं करतात हे दाखवते. दोन्ही पाय जुळलेले, पूर्वस्थिती आधी बघून घ्या, मग एकत्रित करू. दोन्ही हात शरीराच्या जवळ, पाठकणा आपला सरळ. अर्ध पद्मासन करण्यासाठी कुठलाही एक पाय तुम्ही सुरुवातीला फोल्ड करू शकता. आता मी केलाय उजवा पाय फोल्ड केलाय. त्याची जी टाच आहे ही डाव्या मांडीवर आलेली आहे आणि डाव्या ओटीपोटाच्या इथे आहे. आधी बघून घ्या कसं केलं जातं. आणि त्याच्यानंतर डावा पाय माझा जो खाली सरळ आहे, आपण आधी बघतोय अर्ध पद्मासन. डावा पाय जो खाली सरळ आहे तो फोल्ड करायचा आणि तो उजव्या पायाच्या खाली, मांडीच्या खाली, म्हणजे डाव्या पायाची जी टाच आहे ती उजव्या पायाच्या मांडीच्या खाली जाते. हे झालं अर्ध पद्मासन. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे, ज्यांना बसता येत नाही जास्त वेळ, त्यांच्यासाठी ही अगदी सोपी कृती. आणि त्याच्यानंतर पद्मासन तुम्हाला दाखवते. पुन्हा दोन्ही पाय समोर आहेत, सरळ आहेत. कुठलंही जेव्हा आपण आसन करतो तेव्हा पूर्वस्थिती अतिशय महत्वाची आहे. जेव्हा आपण शाळेमध्ये मुलांना टाकतो तेव्हा आपण त्यांना डायरेक्ट दुसरीला किंवा पहिलीला असं टाकत नाही. आपल्या पायऱ्या असतात, नर्सरी आणि मग सिनियर ज्युनियर अशा पायऱ्या असतात. तर त्याप्रमाणे आसनं सुद्धा आपली अशाच प्रकारे आपल्याला करायची आहेत. अगदी सुरुवातीला पूर्वस्थिती आणि मग हळूहळू सुरुवात. तर आता पद्मासन आपण बघणार. दोन्ही पाय पुन्हा समोर आहेत, जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहेत. कृती सेम आहे. उजवा पाय मी फोल्ड केलाय, त्याचं पाऊल जे आहे
हे डाव्या पायाच्या मांडीवर ठेवलंय, टाच ओटी पोटाच्या इथे आले डाव्या. आता जो डावा पाय सरळ आहे, आपण अर्ध पद्मासन केलं तेव्हा तो पाय उजव्या पायाच्या मांडीच्या खाली होता, बरोबर. आता इथे आपल्याला डावा पाय उजव्या पायाच्या वरून घ्यायचा आहे, वरून घ्यायचा आहे. बघा दोन्ही टाका ज्या आहेत त्या क्रॉस होऊन एकमेकांच्या जवळ आलेल्या आहेत आणि दोन्ही पावलं क्रॉस होऊन उजव्या पायाचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीवर आलंय, डाव्या पायाचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीवर आलंय. हे झालं पूर्ण पद्मासन. बऱ्याचदा हे करताना सुद्धा त्रास होतो, आपल्या गुडघ्यांच्या वाट्यांना अतिरिक्त ताण येतो. मग जर तो ताण येत असेल तर आपण अर्ध पद्मासन घालायला हरकत नाही. प्रत्येकाला समजली आहे ही कृती कशी केलेली आहे ती? ओके, मग आता आपण एकत्रित करूया. दोन्ही पाय समोर, छोट्या मुलांनी केलं तरीही चालेल, काही हरकत नाहीये. दोन्ही पाय समोर जुळलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहे, पाठकणा आपला सरळ आहे. आणि आता आपण सुरुवातीला तुम्हाला जो पाय पहिल्यांदा फोल्ड करायचा तो करू शकता, डावा किंवा उजवा, याला कुठलंही बंधन नाहीये. तर आता आपण तुम्हाला जो पाय फोल्ड करायचा तो करू शकता. उजवा पाय फोल्ड करायचा, त्याची टाच जी आहे ही डाव्या ओटी पोटाच्या इथे येईल आणि पाऊल डाव्या मांडीवर येईल, बरोबर. आणि त्यानंतर डावा पाय फोल्ड केला आहे, आता तो वरून मी उजव्या मांडीवर घेतला. तर ज्यांना पूर्ण पद्मासन जमत नसेल त्यांनी पाय खालून घ्यायला हरकत नाहीये, उजव्या मांडीच्या खालून घ्यायला या प्रकारे हरकत नाही अर्ध पद्मासन मध्ये बसायला. ठीक आहे, ओके. हा, बरोबर. ज्यांना पूर्ण पद्मासन करताना त्रास होतोय त्यांनी अर्ध पद्मासन करायला हरकत नाही. आता पुढची टीप महत्वाची. इथे काय करायचं, पद्मासनामध्ये आपला पाठकणा सरळ राहतोच, पण बऱ्याचदा आपण अशी पोक काढून बसतो. तर आपल्याला तसं न बसता पाठकणा सरळ ठेवायचा आहे. तर त्यासाठी काय करायचं, दोन्ही हात जे आहेत हे आपले गुडघ्यांवर ठेवायचे या प्रकारे. आता हे आपण एकत्रित करू शकतो. दोन्ही हात आपल्या गुडघ्यांवर ठेवा, थोडस पुढे झुका, थोडस पुढे झुका आणि सीटचा भाग थोडासा मागे ढकलायचा. सीटचा भाग थोडासा मागे ढकलायचा आणि मग पुन्हा कमरेतनं सरळ व्हायचं. म्हणजे बघा पाठकणा आपला आपोआप सरळ होतो, बरोबर. आणि हात अगदी रिलॅक्स, दोन्ही हातांची कोपरं शरीराच्या जवळ, डोळे अलगद मिटलेले. या स्थितीमध्ये आपण जो पोश्चर घेतलेला आहे त्याचा अनुभव घ्यायचा आहे. बघा दोन्ही पायांच्या स्थितीमध्ये अनुभव घेण्याचा प्रयत्न करा. पद्मासन आपण जे घातलंय, पद्मासन, अर्ध पद्मासन, ते बंद डोळ्यांनी तिकडे आपली जाळी घेऊन जायची आहे. चेहरा अगदी शांत आहे. आता दोन्ही हात समोर. आता इथे आपल्याला थोडा वेळ ज्यांना शक्य आहे त्यांनी पद्मासनामध्ये बसण्याचा प्रयत्न करा. पद्मासन, अर्ध पद्मासन, दोन्ही हात समोर आहे, हाताची बोटं जुळलेली आहे. आता जास्तीत जास्त आपल्या हाताच्या बोटांमध्ये ताण द्यायचा आहे, जास्तीत जास्त ताण, आणि मग फोल्ड करायची. अंगठा आतमध्ये, त्याच्यावर 4 बोट, बरोबर बरोबर, फोल्ड करायची, घट्ट मूठ वळवायची, पुन्हा बोट ओपन करायची, जास्तीत जास्त ताण द्यायचा, स्ट्रेच स्ट्रेच स्ट्रेच, मग 4 बोट फोल्ड करायची आणि मग त्याच्यावर अंगठा ठेवायचा, बरोबर. पुन्हा ओपन करायचे आणि जास्तीत जास्त लांब घ्या, दोन्ही हातांची 5ही बोटं जास्तीत जास्त लांब करायची आहे, स्ट्रेच द्यायचा, बरोबर. आणि आता अंगठा पहिल्यांदा फोल्ड करा आणि मग हळूहळू 4 बोटं त्याच्यावर येऊ दे, हा, आणि घट्ट मुठ वळवा. ठीक आहे. आता दोन्ही हाताच्या मुठी आपल्या वळलेल्या आहेत, दोन्ही हात आपले जमिनीला समांतर आहेत. आता जो मनगटाचा भाग आहे ना तो आपल्याला वर खाली करायचा आहे. बघा मनगटाचा भाग फक्त वर खाली, 1, हा बरोबर बरोबर करताय, 2, 3, छान, 4, 5, बरोबर. आता दोन्ही हात खांद्यातनं सरळ करा, थोडेसे आपल्या हाताला रग लागते म्हणून थोडेसे आता हात खांद्यातनं सरळ करा. आणि आता मनगटापासून रोटेशन, 1, 2, 3, 4, 5, विरुद्ध बाजूने करून घ्या, 1, 2, 3, 4, 5, बरोबर. दोन्ही हातांच्या मुठी सोडून द्यायच्या आहेत
दोन्ही हातांची मुठी सोडून घ्या आणि थोडा वेळ हात खाली येऊ देत. थोडा वेळ हात खाली येऊ देत आपल्या गुडघ्यांवर. डोळे बंद. जरा ताण वाटत असेल दोन्ही हातांमध्ये खांद्यांच्या इथे, तर मनोमन आधी शिथिल करून घेऊया. आता दोन्ही हात समोर. पुन्हा एकदा हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेने. हाताचे तळवे सिलिंगला समांतर. हा बरोबर बरोबर. आणि आता श्वास घेत हात फोल्ड. श्वास घेत फोल्ड. श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड. श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड. श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड. हा आता इथे थोडा वेळ थांबा. आपण घेतलेला श्वास सोडून द्या. तर दोन्ही कोपरं समोरून जॉईन करून घ्या. आणि आता हळूहळू दोन्ही हात जोडलेली कोपरे जी आहेत ती डोक्याच्या दिशेने वर आणि खाली. 1 शोल्डर रोटेशन. 2 छान. 3 पुन्हा दोन्ही कोपरं समोरून जॉईन करून घ्या. आणि आता मागे. मागून पुढे. 1 2 बरोबर छान करा. 3 हा पूर्ण रोटेशन करायचंय. शोल्डर रोटेशन 3 वेळेला दोन्ही बाजूनी झाल्यावर क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा. डोळे बंद थोडा वेळ. आणि आता आपण करूया नेक रोटेशन. त्याच्या आधी आपली मान ही मध्यभागी आहे. ही थोडीशी आपल्याला उजव्या साईडला अशी टिल्ट करायची. थोडीशी उजव्या साईडला झुकवायची. म्हणजे उजवा जो आपला कान आहे हा उजव्या खांद्याकडे नेण्याचा प्रयत्न करा. आणि बघा आपली पूर्ण डावी बाजू जी आहे आपल्या मानेच्या इथली ती थोडीशी ताणली जाते. बरोबर. हात खांदा न उचलता दोन्ही हात अगदी रिलॅक्स आहेत. सावकाश मध्यभागी येऊ देत मान. सावकाश मध्यभागी. आणि आता ही स्कृती विरुद्ध बाजूने करूया. ज्यांना थायरॉइडचा त्रास आहे त्यांच्यासाठी उपयुक्त. आता थोडीशी मान डाव्या साईडला झुकवायची आहे. थोडीशी टिल्ट करायची. दोन्ही खांदे मात्र आपले रिलॅक्स आहेत. डावा कान डाव्या खांद्याकडे नेण्याचा प्रयत्न. खांदा न उचल. आता बघा पूर्ण उजव्या बाजूला कान आलाय मानेच्या. त्याकडे लक्ष. सावकाश मध्यभागी. मान मध्यभागी. आणि आता करूया रोटेशन. सावकाश आपली मान पुढे झुकवायची आहे. आपली हनुवटी गळ्याकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करा. आणि मग हळूहळू मान उजवीकडे. पाठीमागे. डावीकडे. मध्यभागी. अगदी सावकाश. संपूर्ण मानेच्या सांध्यांमध्ये जी हालचाल होते त्याकडे लक्ष द्या. उजवीकडे. पाठीमागे. डावीकडे. मध्यभागी. अजून एक राऊंड करूया. ज्यांना स्पॉन्डिलिसिस आहे त्यांनी जरा सावकाश करा. उजवीकडे. पाठीमागे. डावीकडे. मध्यभागी. विरुद्ध बाजूने कृती करूया. पुन्हा आपली मान पुढे झुकलेली आहे. हनुवटी आपली गळ्याकडे आहे. आणि आता सावकाश डावीकडे. पाठीमागे. उजवीकडे. मध्यभागी. दुसरा राऊंड. डावीकडे. पाठीमागे. उजवीकडे. मध्यभागी. आणि आता लास्ट राऊंड. डावीकडे. पाठीमागे. उजवीकडे. मध्यभागी. मध्यभागी आल्यानंतर थोडा वेळ थांबायचं. सावकाश मान सरळ करायची आहे. अगदी सावकाश. बरोबर. आणि आपण जे पद्मासन अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घातलीये ती सोडून द्यायची. दोन्ही पाय सरळ. थोडासा अँकलच्या इथे आपल्याला ताण जाणवत असेल. बरोबर. तो आपण थोडासा रिलीज करून घेऊया. दोन्ही पायांमध्ये किंचित अंतर घ्या. पाठकाणा आपला सरळ ठेवा. आणि आता तळवे जे आहेत ना पायाचे ते क्रॉस करून एकमेकांना आपटायचा प्रयत्न करा. म्हणजे बघा या प्रकारे जास्तीत जास्त जमिनीकडे जाऊ दे. आणि मग या प्रकारे असे क्रॉस करून. हा बरोबर. म्हणजे आपण जी थोडेसे स्नायू जे आपले आखडले जातात पायाचे थोडेसे रिलीज व्हायला मदत होते. हा बरोबर.
ती थांबवायची आहे आणि आता सावकाश आपल्याला उभं राहायचं, उठून उभं राहायचं. शाळेमध्ये आपण सावधान आणि विश्राम शिकलोय बरोबर. तर त्याच्यामधलं जे विश्राम आहे, दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं, एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडायचं या प्रकारे, एका हाताने दुसऱ्या आणि ती पकड आपल्या मागे ठेवायची आणि मान मागे सैलसर सोडून द्यायची. ही झाली दंड स्थितीमध्ये विश्रांती सुरू. ठीक आहे. आणि आता आपण करूया आधी हिप रोटेशन. दोन्ही पायांमध्ये किंचितच अंतर घ्या, थोडस अंतर अर्ध्या फुटापर्यंत. दोन्ही हात आपल्या कमरेवरती ठेवा, दोन्ही हात कमरेवर. बरोबर. पाठकाणा आपला सरळ आहे, मान मध्यभागी आहे. आणि आता सावकाश आपली कमर उजवीकडे घेऊन जा, उजवीकडे, पुढे, डावीकडे, पाठीमागे. आपण करतो हिप रोटेशन बरोबर. एक पूर्ण गोलाकार फिरून घ्यायचा प्रयत्न, उजवीकडे, पुढे, पाठीमागे, डावीकडे आणि पाठीमागे. तीन. फक्त कमरेमध्ये हालचाल करा, बाकीचा आपली जी अपर बॉडी आहे ती स्थिर नाही. चार, पाच. फक्त कमरेमध्ये हालचाल. पुन्हा मध्यभागी येऊन थांबायचं. 5 वेळा प्रत्येक राऊंड करून झाला क्लॉकवाईज की मग अँटी क्लॉकवाईज करायचं. डावीकडे, पुढे, उजवीकडे, पाठीमागे असा या प्रकारे बरोबर. 1 2 3 4 आणि 5. 5 वेळा झाल्यावर कृती थांबायची. हिप रोटेशन म्हणजे काय, तर आपल्या कमरेपासूनचा जो भाग आहे ना तो आपण हलवण्याचा म्हणजे तो गोलाकार फिरवण्याचा प्रयत्न करतो. थोडीशी पुढे येऊन जर तुम्हाला कळलं तर बघा या प्रकारे. एकदा उजवीकडे जायचं, पुढे जायचं, मग डावीकडे, थोडसा सीटचा भाग मागे न्यायचा. या प्रकारे आपल्याला असं रोटेशन करायचं. आणि जेव्हा आपण हात आपल्या कमरेवर ठेवतो ना तेव्हा आपोआप आपल्याला कळतं की तिथे कशी हालचाल होती या प्रकारे. हा बरोबर बरोबर बरोबर. आणि मग विरुद्ध बाजूने अँटी क्लॉक. डावीकडे जायचं, पुढे जायचं, उजवीकडे जायचं, पाठीमागे. बरोबर बरोबर. या सगळ्या ज्या कृती आहेत ना, हे आता आपल्याला समजा वेट लॉस करायचं आहे, पोटाचं थोडंसं आपलं बल्कीनेस वाढलेला असतो तो कमी करण्यासाठी या सगळ्या कृती उपयोगी पडतात. बरोबर. कृती थांबवायची आणि करूया नी रोटेशन. दोन्ही हात जे आहेत आता हे आपल्या शरीराच्या जवळ ठेवायचे, दोन्ही पाय जुळवून घ्या, दोन्ही पावलं एकमेकांना जुळवून घ्या. बरोबर. आणि आता थोडस कमरेतनं, जसं आता आपण बसायला कसं जातो तसं बसायचं आणि आपले हात जे आहेत हे आपल्या गुडघ्याच्या वाटीवर ठेवायचे या प्रकारे. थोडस कमरेतनं फोल्ड व्हायचं. हा बरोबर. आणि करूया नी रोटेशन. आता बॅलन्स जातोय असं वाटतंय तर किंचितच अंतर घ्यायला हरकत नाही दोन्ही पावला. थोडस अंतर घ्या जर बॅलन्स जातोय असं वाटत असेल. आणि आता सुरुवात करूया उजवीकडून डावीकडे गोल फिरायला. बघा 1 2, मी थोडीशी क्रॉस होते, 3 4 5. आणि मग डावीकडून उजवीकडे अँटी क्लॉकवाईज. 1 2 3 बरोबर करतात, 4 आणि 5. सावकाश कमरेतनं सरळ, थोडा वेळ विश्रांती, थोडा वेळ विश्रांती. आणि करणार आहोत आता आपण टाळाचं. दोन्ही पाय जुळलेले किंवा थोडस अंतर घ्या. आज आपला पहिलाच दिवस आहे त्यामुळे थोडस अंतर घ्या पायांमध्ये आणि हात आपल्या शरीराच्या जवळ ठेवा, मान मध्यभागी. आणि आता हळूहळू दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायला सुरुवात करा. बरोबर. आता घरी ज्यांचे लहान मुलं आहेत त्यांना तुम्ही ही कृती करायला सांगू शकता. उंची वृद्धीसाठी अतिशय लाभदायक आहे.
आपण जी आता ही कृती करतोय ती दोन्ही हातांची पाचही बोटं जुळलेली आहेत. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना झालाय. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची आहे आणि आता आपल्या टाचा जमिनीपासून वर उचलू. टाचा जमिनीपासून वर उचलू. हा, समोर एका बिंदूकडे नजर केंद्रित करायची आहे आणि आता ह्या टाचा जमिनीवर वर उचलल्यात ना, थोडस पुढे चालायचा प्रयत्न, चौड्याच्या भागावर पुढे चालायचा प्रयत्न. बरोबर, छान. थोडस मागे. हे सगळ्यांसाठी उपयुक्त आहे. ज्यांना पाठकाण्याचा त्रास आहे त्यांच्यासाठी सुद्धा लाभदायक आहे. त्याचबरोबर ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे. आपलं संपूर्ण शरीर जे आहे कसं करतं, एकदा उजवीकडे आणि डावीकडे असं सुद्धा फिरून घ्या. पूर्ण पायाला आपला स्ट्रेच मिळतोय. ज्यांना गुडघेदुखी आणि व्हेरिकोज वेनचा त्रास आहे त्यांनी फक्त ही कृती करणं, बाकीच्यांनी करायला हरकत नाही. छान. सगळ्या बाजूने चालून झाल्यावर सावकाश टाचा जमिनीवर येऊ दे. थोडा वेळ हात खाली, थोडा वेळ हात खाली. विश्रांती घ्या थोडा वेळ. आपल्या हाताला सवय नसते त्यामुळे थोडीशी रग लागते, पण हळूहळू आपला जो स्टॅमिना आहे तो वाढवायला सुरुवात करायची. जास्तीत जास्त या स्थितीमध्ये थांबण्याचा प्रयत्न करा. हळूहळू कुठलीही गोष्ट आपण पटकन केली तर आपल्याला त्रास होतो. हळूहळू स्टॅमिना वाढवायला सुरुवात करायची. आता पुन्हा एकदा दोन्ही पावलं, थोडस अंतर घ्या. दोन्ही पावलांमध्ये हात पुन्हा डोक्याच्या दिशेने वर जाऊ दे. एकदम स्ट्रेच द्यायचंय. एक मिनिट. अपर्णा ताईंनी काय सांगायचं. दोन्ही हातांना वरच्या दिशेने खेच द्यायचा आहे. एकदम ताण द्यायचा आहे. हा, आणि आता बघा आपण थोडस श्वासाशी आधारित करूया. श्वास घेत टाचा वर उचलायचे. हा, आणि श्वास सोडत खाली. पावलं जमीन. श्वास घेत टाचा वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत टाचा वर, श्वास सोडत खाली. छान. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. लास्ट राउंड करूया. श्वास घेत टाचा आणि श्वास सोडत खाली. सावकाश दोन्ही हात खाली. सावकाश. बरोबर. थोडा वेळ विश्रांती घ्या. थोडा वेळ. आपण ज्या सगळ्या कृती करतोय त्या अगदी आपल्या क्षमतेप्रमाणे करतोय, यथाशक्ती करतोय. आता पुन्हा एकदा दोन्ही पायांमध्ये थोडस अंतर घ्यायचं आहे. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवा. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवा. हे बघा या प्रकारे दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायची. हा, बरोबर बरोबर. आणि आता दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर आणि तळवे सिलिंगकडे जाऊ. दोन्ही हातांचे तळवे सिलिंगकडे जाऊ. बरोबर. दोन्ही पायांमध्ये अंतर घेतलं. पुन्हा एकदा दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना झालाय आणि आपल्याला उजवीकडे झुकायचं आहे. मध्यभागी यायचं, डावीकडे झुकायचं, मध्यभागी यायचं. बरोबर, छान करताय. आता थोडस आपण हे डायनामिक कृती करणार आहोत. ठीक आहे. 1 2 3, छान, 4. हात आपले कोपरातनं सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा. 5 उजवीकडे, 6 डावीकडे. छान. 7 8 9 10. बरोबर. दोन्ही हातांची जी आपण बोटं एकमेकांमध्ये गुंफवली ती सोडून द्या आणि हळूहळू दोन्ही हात खाली येऊ. अगदी सावकाश. या सगळ्या ज्या कृती आपण आता करतोय ह्या आपल्याला सगळ्या श्वासाशी आधारित करायच्या आहेत. फक्त आज आपण त्या कशा करायच्या हे बघतोय आणि हळूहळू आपण श्वास कुठे घ्यायचा कुठे सोडायचा ह्या सगळ्या कृती आपण करण्याचा प्रयत्न करणार. आणि आता सावकाश बैठक स्थितीमध्ये या. शयन स्थितीमधलं 1-2 आसन आहेत ते दाखवते, मग आपण एकत्रित करूया सगळे.
आता शयनस्थितीमधली जी आसनं आहेत म्हणजे उत्थित एकपादासन किंवा द्विपादासन. आता ही आपल्याला पुन्हा एकदा पाय जो आहे हा आपल्याला वरती उचलून घ्यायचा आहे. तर ज्यांचं डिलिव्हरी नुकतीच झालेली आहे त्यांनी भिंतीचा आधार घ्या ही कृती करताना, कारण की पुन्हा एकदा पोटावर आपला स्ट्रेच येतो, त्यामुळे भिंतीचा आधार घ्या किंवा अगदी सावकाश कृती करण्याचा प्रयत्न करा. खाली काहीतरी एक आधार घ्या जेणेकरून तुमच्या पोटाला जास्त ताण येणार नाही, स्ट्रेच येणार नाही. ठीक आहे, आपापल्या क्षमतेने कृती करण्याचा प्रयत्न करा. आता पुढची कृती मी दाखवते. आपण शयन स्थितीमध्ये बघा, एका कुशीला वळून शयन स्थितीमध्ये जायचं. शयन स्थितीमध्ये दोन्ही पायांमध्ये अंतर बघा, दोन्ही पायांमध्ये अंतर त्याचा आतल्या बाजूला आहे, पायाची बोटं बाहेरच्या बाजूला आहेत. दोन्ही हात जे आहेत हे शरीरापासून लांब आहेत. हाताची बोटं अर्धवट मिटलेली आहे. मान आपली डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. आता ही झाली आपली विश्रांती स्थिती शयन स्थितीमध्ये. ही स्थिती आपल्याला शवासनासाठी सुद्धा घ्यायची आहे. सगळ्यांनी नीट बघून घ्या, शवासनासाठी सुद्धा आपल्याला ही स्थिती घ्यायची आहे. दोन्ही पायांमध्ये 1 ते 1.5 फुटाचं अंतर असतं. टाचा आतल्या बाजूला, पायाची बोटं बाहेरच्या बाजूला आहेत. हात जमिनीपासून लांब, शरीरापासून लांब आहेत. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेने आहेत. हातांची बोटं अर्धवट मिळलेली. ही झाली विश्रांती स्थिती आणि शवासनाची स्थिती. आज आपण बघणार आहोत उत्थित एकपादासन आणि द्विपादासन. त्यासाठी दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. सुरुवातीला आपण उजवा पाय 30 अंशापर्यंत वर उचलून घेतो, बघा या प्रकारे. मग तो आपण 45 पर्यंत वर उचलतो, मग 60 अंशापर्यंत आणि त्यानंतर 90 अंशापर्यंत. इथे आपण आल्यानंतर आपल्याला पायामध्ये थोडीशी थरथर एखाद्या वेळेस जाणवू शकते किंवा थोडस आपल्याला म्हणजे आपल्याला थोडस अनकम्फर्टेबल वाटू शकतं. तर मग इथे काय करायचं, दोन्ही हातांची बोटं थुंकवायची आणि ती आपल्या गुडघ्याच्या मागे सपोर्टला द्यायची. गुडघा किंवा मांडी किंवा पोटरी तुम्हाला जे पकडणं शक्य आहे तिथे आपल्या हाताचा पकड जो आहे तो सपोर्टला द्यायचा. या प्रकारे डोकं मात्र वर उचलायचं नाही. इथे थोडासा थांबण्याचा प्रयत्न करायचा, खांदे मात्र रिलॅक्स. हा सगळा पूर्वाभ्यास आहे. पुढे आपल्याला जी काही आसनं शिकायची आहे त्याचा हा पूर्वाभ्यास आहे. आणि मग आसन सोडताना हाताची पकड सोडून द्यायची. पाय पुन्हा हळूहळू 60 अंशापर्यंत खाली, 45 अंश, 30 अंश आणि मग पुन्हा नियंत्रित जाईल. हीच कृती डावा पाय 30 अंशापर्यंत वर, 60 अंशापर्यंत वर, 45, मग 60 आणि त्यानंतर 9 आणि मग हाताची पकड गुडघ्याच्या मागे सपोर्टसाठी. आसन सोडताना पहिल्यांदा हात शरीराच्या जवळ येतील, मग हळूहळू 60, 45 आणि 30 अंश करत करत हात पाय नियंत्रित जमीन. आता ही कृती ज्यांची नुकतीच डिलिव्हरी झालेली आहे त्या करू शकतात. फक्त जेव्हा 2 पाय आपल्याला एकत्र उचलायचे आहेत तिथे करताना थोडीशी काळजी घ्या. 2 पाय बघा, दोन्ही पाय एकत्र कसे उचलायचे. पुन्हा दोन्ही हात शरीराच्या जवळ आहेत, दोन्ही पाय जोडलेले आहेत. दोन्ही पाय एकत्र 30 अंशापर्यंत वर उचलायचे, मग 60, मग 45, त्याच्यानंतर 60 आणि मग 90. 90ला इथे थोडीशी पायामध्ये थरथर वाटली तर दोन्ही हातांचा सपोर्ट घ्यायचा आहे आणि आपल्या गुडघ्याच्या मागे. नजर आपली दोन्ही पायांच्या अंगठ्यात ठेवायची. सीटचा भाग न उचलता कृती करण्याचा प्रयत्न. सीटचा भाग आणि डोकं. आसन सोडताना हाताची पहिली पकड सोडून द्यायची. 60 अंशापर्यंत पाय खाली येतील, मग 45 अंशापर्यंत येतील, मग 30 अंशापर्यंत येतील आणि ठीक आहे. सुरुवात करूया. एका कुशीला वळून शयन स्थितीमध्ये आता
त्यांनी फक्त 2 पाय वरती उचलताना थोडीशी काळजी घ्या. एका कुशीला वळून शयन स्थितीमध्ये दोन्ही पायांमध्ये त्याच्या आतल्या बाजूला पायाची बोटं बाहेरच्या दिशेला, हात शरीरापासून लांब, हातांची बोटं अर्धवट मिटलेली, पोटाचे स्नायू रिलॅक्स, खांदे रिलॅक्स, उजवीकडे किंवा मध्यभागी. आणि करूया आता उत्तरापासून. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ ठेवा. आणि आता सावकाश उजवा पाय 30 अंशापर्यंत वर उचलून घ्या. गुडघ्यात सरळ ठेवायचं आणि 30 अंशापर्यंत वर. बरोबर. आणि आता इथे थोडा वेळ थांबण्याचा प्रयत्न करा. 1 2 3 4 5. 45 अंशापर्यंत वर घ्या उजवा पाय. इथे थोडा वेळ थांबण्याचा प्रयत्न करा. 1 2 3 4 5. 60 अंशापर्यंत वर उजवा पाय, गुडघ्यातनं सरळ. 1 2 3 4 5. 90 अंशापर्यंत वर उजवा पाय. त्यांनी थोडासा आधार घ्या, सपोर्ट द्या आपल्या गुडघ्याच्या खाली आपल्या हातांचा. बरोबर. म्हणजे पाय गुडघ्यातनं सरळ राहील. टाच किंवा पूर्ण पाऊल जे आहे, पावलाचा तळवा हा सिलिंग आहे. नजर आपली उजव्या पायाच्या अंगठ्याकडे घेऊन जा. दोन्ही उजव्या पायाच्या बोटांकडे किंवा अंगठ्याकडे. खांदे अगदी रिलॅक्स. 1 2 3 4 5. हाताची पकड सोडून द्या. उजवा पाय हळूहळू 60 अंशापर्यंत खाली येईल, मग 40 अंशापर्यंत खाली येऊ दे, मग 30 अंशापर्यंत, आणि हळू पूर्णपणे जमिनीवर. न आपटता अगदी सावकाश कृती करण्याचा प्रयत्न करा. पुन्हा एकदा. आता डाव्या बाजूला दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ आहे. डावा पाय 30 अंशापर्यंत वर उचलून घ्या आणि इथे थोडा वेळ थांबा. 1 2 3 4 5. 45 अंशापर्यंत वर येऊ दे. थोडं पाय खाली, सगळ्यांनी थोडासा पाय खाली घ्या. हा. 1 2 3 4 5. 60 अंशापर्यंत वर येऊ दे. 1 2 3 4 5. आणि आता 90 अंशापर्यंत. हाताचा सपोर्ट गुडघ्याच्या मागे. 1 2 3 4 5. बरोबर. नजर आपली डाव्या पायाच्या अंगठ्याकडे. खांदे वर नाही उचलायचे, डोकं वर न उचलता कृती करण्याचा प्रयत्न. हाताची पकड घ्या. आणि आता पाय, डावा पाय 60 अंशापर्यंत खाली येऊ दे. मग 45 30 आणि जमिनीवर. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि विश्रांती. बघा, दोन्ही पायांच्या स्नायूंमध्ये किंचितसा बदल झालेला आहे, त्याकडे लक्ष. थोडीशी हातापायांच्या बोटांमध्ये हालचाल करा. म्हणजे जर काही स्टिफनेस आला असेल तर तो आपला जातो. पायांच्या बोटांमध्ये शक्यतो हालचाल करण्याचा प्रयत्न करा. आता करूया उत्थित द्विपादासन. आता हे क्षमतेने करा. ज्यांचं सिझेरियन झालेलं आहे 1 वर्षापूर्वी किंवा 6 महिन्यापूर्वी, तर त्यांनी ही कृती करणं टाळा किंवा आपल्या क्षमतेने करा. प्रयत्न करा. तुम्ही एक एक पाय सध्या वर उचलून प्रॅक्टिस केली तरीही चालेल. बाकीच्यांनी सुरुवात करूया. दोन्ही पाय जुळलेले आहेत. दोन्ही पाय एकत्रित 30 अंशापर्यंत वर घ्या आणि इथे थांबा थोडा वेळ. 1 2 3 4 5. 45 अंश. 1 2 3 4 5. 60 अंश. 1 2 3 4 5 आणि 90 अंश. आता इथे आपल्या हाताचा सपोर्ट गुडघ्यांच्या मागे, म्हणजे आपल्याला अजून थोडंसं बरं वाटतं. बरोबर. नजर आपली दोन्ही पायांची. आता इथे पुन्हा एकदा थांबायचं आहे. खांदे अगदी रिलॅक्स, डोकं वर नाही उचलायचं, ते जमिनीवरच आहे. 1 2 3 4 5. हात आता जमिनीवर येऊ दे. हातांचा आधार पॅसिव्ह आहे. आणि आता हळूहळू दोन्ही पाय 60 अंशापर्यंत, 45 अंशापर्यंत, 30 अंशापर्यंत खाली येऊ. अगदी आणि विश्रांती.
बघा, जेव्हा आपण दोन्ही पाय एकत्रित वर उचलतो तेव्हा आपल्या पोटावरती प्रेशर येतो. म्हणून ज्यांचं नुकतंच ऑपरेशन झालेलं आहे त्यांनी दोन्ही पाय एकत्रित वर उचलताना काळजी घ्यायची किंवा भिंतीचा आधार घ्यायचा. कसला तरी सपोर्ट असेल तर आपल्याला तिथे अतिरिक्त. आणि आता सावकाश एका कुशीला वळायचं आहे. एका कुशीला वळा, सावकाश, आणि पोटावर पडा. एका गालावर पडून विश्रांती. हा, दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या, दोन्ही हातांमध्ये अंतर घ्या आणि एका गालावर पडून विश्रांती. डोळे बंद. आणि आता आपण करणार आहोत टीव्ही पोस्चर. दोन्ही पाय मागून जोडून घ्या एकमेकांच्या. कपाळ जमिनीवर येऊ देत. आता आपलं कपाळ जमिनीवर येऊ दे. दोन्ही हात शरीराच्या जवळ. ठीक आहे. आणि आता दोन्ही हात आपल्याला फोल्ड करायचे. डोकं थोडंसं वर उचला, पाहिजे असेल तर कसं केलंय ते. आणि आपल्याला दोन्ही हातांच्या पंजामध्ये आपल्याला आपला चेहरा ठेवायचा. म्हणजे लहान मुलं पुस्तक वाचताना किंवा टीव्ही बघताना जसा पोस्चर घेतात त्याप्रमाणे. हा, दोन्ही पाय मागून जोडलेले आहेत. दोन्ही हातांची सूत्र जमिनीवर आहे. आपण हाताचा स्टँड केलाय आणि आपल्या हाताच्या तळव्यामध्ये आपला चेहरा. आता आपलं संपूर्ण शरीर, छातीचा भाग जमिनीच्या दिशेने सैल सोडून. दोन्ही पाय मागून जोडलेले आहेत. पायाचे तळवे आणि आता हळूहळू एकदा उजवा पाय फोल्ड करा. त्याची टाच सीटला लावण्याचा प्रयत्न करा. बरोबर. मग डावा पाय फोल्ड करा. त्याची टाच सीटला लावण्याचा प्रयत्न. असं थोडस डायनामिक कृती करा. एकदा उजवा पाय आणि डावा पाय. हात आता बघू या प्रकारे. हा, आणि मग एकदा उजवा पाय, डावा पाय. एक एक पाय फोल्ड करायचा आणि एक पाय सरळ करायचा. हा, बरोबर. ज्यांना पाठदुखीचा त्रास आहे किंवा गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी अतिशय लाभदायक ही कृती आहे. बरोबर. एक पाय सरळ, एक पाय फोल्ड. हा, एक पाय सरळ, एक पाय फोल्ड. अगदी शॉर्टकट कृती करण्याचा प्रयत्न. खूप छान, खूप छान वाटतं आपल्याला ह्या स्थितीत. आता दोन्ही पाय पुन्हा मागून जुळलेले राहू दे. दोन्ही पाय मागून जुळलेले. आणि आता आपल्याला दोन्ही पाय एकत्रित फोल्ड आणि सरळ करा. एकत्रित फोल्ड करा आणि सरळ करा. फोल्ड, सरळ. बरोबर, छान. फोल्ड, सरळ. फोल्ड, सरळ. फोल्ड, गुडघ्यांच्या इकडे होणारी हालचाल सरळ. फोल्ड, सरळ. फोल्ड, सरळ. ओके. आता पूर्णपणे पाय आपले जमिनीवर आहेत एकमेकांना. आता दोन्ही हात जे आहेत ते आता खाली ठेवायचे. एका हातावर दुसरा हात. हाताची घडी. हाताची घडी. हा, एका हातावर दुसरा. पाय जे मागून जोडलेले आहेत ना तिथे थोडस आता अंतर घ्या. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या मागून. हा, आणि आता आपलं कपाळ जे आहे ना ते हाताच्या घडीवर ठेवा. आपलं कपाळ हाताच्या घडीवर. छातीचा भाग, पोटाचा भाग जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या. आणि एकदम विश्रांती. विश्रांती. बघा, ह्याला म्हणतात मकरासन. धैर्य संहिता या योग ग्रंथामध्ये याचं वर्णन आलेलं आहे. थंडीच्या दिवसामध्ये जर आपण हे आसन केलं तर आपल्या शरीरामध्ये थोडीशी उष्णता निर्माण होते असं त्यांनी म्हटलेलं आहे. या मकरासनमध्ये जेव्हा आपण पोटावर पडून एखादं आसन करतो तेव्हा आपली थोडीशी श्वासाची गती वाढते. त्यामुळे शरीरामध्ये उष्णता निर्माण होते. संपूर्ण शरीर जमिनीच्या दिशेने अलगदपणे सोडून द्या. रिलॅक्स. पाठकाला सुद्धा आराम भेटतो. आणि आता सावकाश दोन्ही हात थोडस कपाळावर उचलून घ्यायचे. दोन्ही हात शरीराच्या जवळ येऊ दे. पायांमध्ये अंतर आहेच
आणि हातामध्ये थोडंसं अंतर घ्या, शरीरापासून लांब ठेवा आणि एका गालावर पडून विश्रांती. डोळे बंद. सावकाश एका कुशीला वळायचं आहे आणि अगदी सावकाश बैठक स्थिती बसूया. अगदी सावकाश, हाताच्या आधाराने अगदी सावकाश बैठक स्थिती. कुठलाही झटका न देता. जर आपण पटकन उठलो ना तर आपल्याला डोकेदुखीचा त्रास होतो, कारण की ऑलरेडी आपला रक्तप्रवाह जो आहे तो डोक्याच्या दिशेने होत असतो आणि जर आपण पटकन उठलो तर मग तो त्रास होतो आपल्याला. आणि आता पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा सज्जन, हे तुम्हाला योग्य वाटेल. अगदी सावकाश या. आपण काल विभागीय श्वसनाबद्दल मी तुम्हाला बोलले, तर त्यातलं ह्या विभागीय श्वसनामध्ये अकार, उकार आणि मकार अशा 3 प्रकारे आपल्याला विभागीय श्वसन करायचं आहे. तर हे उदर, उर आणि स्कंद या 3 प्रकारांमध्ये हे डिवाइड होतं. तर आज आपण बघणार आहोत विभागीय श्वसनामधला अकार, म्हणजे आपली जी जाणीव आहे ही पूर्णपणे आपल्या उदर भागाकडे असते. एक आवर्तन मी तुम्हाला करून दाखवते, मग आपण नंतर एकत्रित करू. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा घ्यायची. जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा आपलं पोट किंचितस पुढे येईल. जाणीव जी आहे ही पूर्णपणे उदर भागाकडे घेऊन जायची आणि श्वास सोडताना अकार, पोट हळूहळू पूर्ववत होतो. श्वास सोडताना पोट हळूहळू आतल्या दिशेला जातं आणि आपल्याला अकार करायचा आहे. लक्षात आले? प्रत्येकाच्या जाणीव जी आहे अकार करताना ही आपल्या उदर भागाकडे असते. ठीक आहे, त्याच्या आधी आपण करूया 2 आवर्तन दीर्घ श्वसनाची. आपण दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा केलेली आहे. पाठ करणं, मान सरळ आहे. डोळे अलगद बंद करून घ्या. आहे तो श्वास सोडून द्या दीर्घ श्वसनासाठी. आणि आता खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. थोडा वेळ थांबून घेतलेला श्वास संथ गतीने सोडून द्यायला सुरुवात करा. Completely breathe out. दुसरं आवर्तन करूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. थोडा वेळ थांबून घेतलेला श्वास संथ गतीने सोडून द्यायला सुरुवात करा. Completely breathe out. आणि आता आपण करणार आहोत उदर श्वसन. स्थिती आपण प्रत्येकाने घेतलेलीच आहे. डोळे अलगद मिटलेले आहे. आणि आता एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्यायचा आहे. श्वास भरून घेताना पोट आपलं किंचितस बाहेर येईल, त्याकडे लक्ष. जाणीव आपली पूर्णपणे उदर भागाकडे घेऊन जा आणि श्वास सोडताना अकार. पोट पूर्ण स्थितीला आलेला आहे. श्वास सोडताना ते आतल्या दिशेला गेलेला आहे. दुसरं आवर्तन करूया. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. पोट किंचितस बाहेर येत आहे. श्वास सोडताना अकार. जाणीव आपली उदर भागाकडे. तिसरं आवर्तन. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. पोट किंचितस बाहेर आणि श्वास सोडताना आकार.
जाणीव आपली उदर भागाकडे. काही क्षण शांत. अवकाश डोळे उघडायचे आणि आपण जी बैठक घातली पद्मासन अर्ध पद्मासन ती सोडून द्या आणि शवासनासाठी स्थिती घ्यायची आहे. एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती घ्या. एका कुशीला वळायचंय आणि पाठीवर पडून विश्रांती. मगाशी मी तुम्हाला जी शवासनासाठी स्थिती सांगितली ती घ्यायची आहे. सावकाश एका कुशीला वळा, पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये आपल्याला अंतर घ्यायचं आहे 1 ते 1.5 फुटापर्यंत. टाचा आपल्या आतल्या बाजूला असतील. पायांची बोटं बाहेरच्या दिशेला. दोन्ही हात आपले शरीरापासून लांब असतील. हातांची बोटं अर्धवट मिटलेली आहे. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला आहे. मान आपली डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभागी. डोळे अलगद मिटलेले आहेत. आपण घेतलेली आहे शवासनासाठी आदर्श स्थिती. डोळे बंद असलेल्या स्थितीमध्ये आपण आज जी साधना केली त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करा. आज आपण नवीन काय शिकलो? पद्मासन आज आपण पाहिलं. त्याचबरोबर उभं राहून दंड स्थितीमध्ये आपण ताडासन केलं. शयन स्थितीमध्ये आपण उत्थित एकपादासन द्विपादासन ही आसने केली आणि पोटावर पडून आपण टीव्ही पोश्चर केलं, मकरासन केलं, त्याच्यामध्ये विश्रांती घेतली होती. त्या सगळ्या आसनांचा मनोमन मागोवा घेण्याचा प्रयत्न करा. ही सगळी साधना करत असताना नकळत आपल्या एखाद्या अवयव किंवा स्नायू अधिक ताणला जातो. तो आपण शवासनाच्या माध्यमातून जाणीवपूर्वक शिथिल करणार आहोत. आपल्याला खूप छान आणि खूप आरामदायी वाटतंय. पाठ करण्याला जमिनीचा स्पर्श झालेला आहे. एक हलकस स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावर. उत्तानं शववद्भूमो शयनं तच्छवासनं शवासनं श्रान्तिकरं चित्तविश्रान्तिकारकम् चित्तविश्रान्तिकारकम्. शरीर आणि मनाला विश्रांती देणारं असं हे चैतन्यासन आनंदासन. या श्लोकाच्या पहिल्या ओळीमध्ये आपल्याला या शवासनाची आदर्श स्थिती सांगितलेली आहे. जमिनीवर प्रेतवर पुताणे पडून नाही. आणि दुसऱ्या ओळीमध्ये त्या शवासनाची लाभ सांगितलेले आहे. मनाला आणि चित्ताला एकाच वेळेला विश्रांती देणार, शरीराला विश्रांती देणार असं हे चैतन्यासन आनंदासन. योग विद्या निकेतनची गुरुजी निंबाळकर गुरुजी यांनी त्या शवासनाला चैतन्यासन आनंदासन असं सुरेख नाव दिलेलं आहे. जाणीवपूर्वक आपल्या संपूर्ण शरीरातील अवयव आपण शिथिल करतो. सुरुवात आपण आपल्या दोन्ही पायांपासून करूया. माझ्या दोन्ही पायांची बोटं तळ, तळवा, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडी शिथिल झालेले आहेत. याची मला मनोमन जाणीव होत आहे. जाणीव आपल्या दोन्ही हातांकडे घेऊन जायची. माझ्या दोन्ही हातांची पाचही बोटं तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा तिथले सगळे स्नायू शिथिल झालेले आहेत. याची मला मनोमन जाणीव होत आहे. जाणीव आपल्या सीटच्या भागाकडे, कमरेच्या भागाकडे आणि पाठकण्याकडे. हे तिन्ही भाग जमिनीवर अंगभूतपणे विसावलेले आहेत. या तिन्ही भागातले स्नायू, सांधे, पाठकड्यांमधले मणके शिथिल झालेले आहेत. जाणीव आपल्या उदर भागाकडे आणि गुर भागाकडे. पोटातील आजूबाजूचे महत्वाचे सगळे स्नायू, छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या वरगळ्या शिथिल झालेल्या आहेत. जाणीव आपल्या कंठाकडे आणि चेहऱ्याकडे. गळ्यातील सगळे स्नायू, चेहरा अगदी शांत आहे. हनुवटी, ओठ, दात
तोंडाच्या आतमध्ये सैलसर असलेली जीभ, माझ्या जबड्याचा भाग, माझे 2 गाल, 2 कान, माझं नाक, अलगद मिटलेले माझे डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळ, काकड्या, भुवया, भ्रूमध्य, आखी विरहित कपाळ, शिथिल झालेला आहे. माझ्या डोक्याचा मागचा भाग, माझे केस आणि माझ्या टाळूचा भाग शिथिल झालेला आहे. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत माझं संपूर्ण शरीर, शरीरामधला प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, मी मनाने शिथिल केलेला आहे आणि मला खूप हलकं हलकं वाटतंय. जाणीव श्वासाकडे. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना माझं पोट हलकसं वर येत आहे. श्वास सोडताना ते हळूहळू जमिनीच्या दिशेने जातं. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुड्यांना होतोय. श्वास सोडताना उबदार हवेचा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुड्यांना होत आहे. श्वास घेताना या सृष्टीतली निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती मी माझ्यामध्ये भरून घेत आहे. श्वास सोडताना माझे सगळे ताणतणाव, माझ्या काळज्या, चिंता, व्याधी मी सोडून देत आहे. मला खूप छान आणि मला खूप प्रसन्न वाटतंय. श्वास घेताना मी प्राणयुक्त होत आहे. श्वास सोडताना मी तणावमुक्त होत आहे. आपल्या श्वासाच्या गतीकडे लक्ष द्यायचं आहे. संथ, मंद आणि लयबद्ध श्वास सुरू आहे. मनातील विचारांची गती कमी झालेली आहे. श्वासाची गती कमी, मनातील विचारांची गती कमी. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये स्वतःला एक संकल्प देऊया. माझं शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी, औषध विरहित, व्याधी विरहित राहण्यासाठी रोजचा 1 तास मी स्वतःला देणार आहे. आणि त्यासाठी उचित अशी योग साधना मी यथाशक्ती आणि निरंतर करण्याचा प्रयत्न करणार आहे. मला कधीही काहीही होणार नाहीये. माझं मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य ते नेहमी उत्तमच राहणार आहे, निरोगीच राहणार आहे. असा स्वतःला एक संकल्प द्यायचा आहे. प्रचंड आत्मविश्वास, इच्छाशक्ती प्राप्त झालेली आपली मनस्थिती, सकारात्मकतेने आपली भरलेली मनस्थिती. मनोमन आपल्या इष्ट देवतेचं, आद्य देवतेचं स्मरण करायचं आहे. आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं स्मरण करायचं, त्यांना वंदन करायचे आहे, त्यांचे आशीर्वाद घ्यायचे आहे आणि त्यांच्या समोर पुन्हा एकदा हा संकल्प बोलायचा आहे. माझं शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी उचित अशी साधना मी नियमित करणार आहे. आपलं आद्य दैवत, इष्ट दैवत आपल्याला तथास्तु असा आशीर्वाद देत आहे. या सकारात्मकतेनेच आपण आजची जी उरलेली कामे आहेत ती पूर्ण करणार आहोत. आणि शवासन कितीही आनंददायी आणि सुखदायी असलं तरीही आपल्याला यातून बाहेर पडणं गरजेचं आहे. दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करा. मान सावकाश उजवीकडे डावीकडे फिरवून घ्यायची आहे. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्या आणि एक हलकासा हातापायांना एक खेच द्या, एक आळस द्या. थोडेसे स्नायू ताणून घ्यायचे आहे आणि सावकाश डाव्या कुशीला वळा. डावा हात आपल्या डोक्याच्या खाली असेल, उजवा पाय डाव्या पायावर असेल आणि उजवा हात उजव्या पायावर असेल. इथे थोडा वेळ थांबायचा आहे आणि सावकाश उजव्या हाताच्या आधाराने शरीराला झटका न देता अगदी सावकाश बैठक स्थितीमध्ये या. अगदी सावकाश. दोन्ही हात गुडघ्यांवर. शांती पाठासाठी दोन्ही हात जोडून घेऊया. मी बोलते मग माझ्या मागोमाग आपणही बोला. ओम पूर्णमद पूर्णमिदं ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् मुदच्यते
पूर्णमुदच्छते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते पूर्णमेवावशिष्यते. सावकाश डोळे बंद करून घ्या. ओम शांती शांती शांती. करूया नमनमुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर न्यायला सुरुवात करा. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करायची आहे. सीटचा भाग न उचलता जोडलेले हात कपाळ जमिनीवर. आजची साधना आपण ओमला समर्पित केली आहे. एक शरणागत भाव, आपला राग द्वेष अहंकार आपण सोडून दिलेला आहे. हळूहळू सावकाश कमरेतनं सरळ होऊया. दोन्ही हात खाली येऊ देत. हस्तमर्दन, नेत्रस्पर्श. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. जिथून सुरुवात तिथे शेवट. हरिओम. खूप खूप धन्यवाद. भेटणार आहोत उद्या संध्याकाळी 5 वाजता. आता आपली हळूहळू आपण आसनं करायला सुरुवात करतोय. जर तुम्हाला काही डिफिकल्टी वाटली किंवा काही समजलं नाही तर तुम्ही विचारू शकता. आता कोणाला काही शंका आहे का आसनं करताना? आता आपण सध्या बेसिकच आसनं करतोय. फक्त ज्यांचं ऑपरेशनचं जे तुम्ही आता म्हणजे डिलिव्हरी झालेली आहे ना, तुम्ही फक्त थोडंसं दोघींनी काळजी घ्या आसनं करताना. अतिरिक्त ताण पोटाला येऊ न देता सावकाश कृती करण्याचा प्रयत्न. ठीक आहे. बाकी प्राणायाम आणि जिथे कुठे वाटलं तुम्हाला की नाही इथे मला नाही जमत आहे तर स्वस्थ बसून राहा. साधी मांडी घाला आणि फक्त ब्रिदिंग अवेअरनेस ठेवा. पण शक्यतो मला असं वाटतं की तुम्हाला येईल, म्हणजे तुम्ही ट्राय तर नक्कीच कराल. ठीक आहे. चला हरी खूप खूप धन्यवाद. गुड नाईट. भेटूया उद्या 5 वाजता.